बघा नवोदयचं आपण 8वं प्रकरण आज घेणार आहे अंकगणितामधलं. नवोदय गणित अपूर्णांक. कुठलं प्रकरण आहे? अपूर्णांक. त्याच्यामध्ये अपूर्णांकाची बेरीज आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे आणि वजाबाकी आहे. बरं का? तर सगळ्यांनी नवोदयच्या गाईडचं पान नंबर 179 काढा आणि फक्त समोर लक्ष द्या. काढून ठेवा फक्त आणि समोर लक्ष द्या. तर आपण स्कॉलरशिपचं गणित शिकताना सगळं पाहिलेलं आहे. अपूर्णांक म्हणजे काय, अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय, छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय, व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय, गुणोत्तराचं प्रमाण, व्यस्त गुणाकार म्हणजे काय, सगळं शिकलेलं आहे. आज आपण परत एकदा रिव्हिजन करणार आहोत. तर अपूर्णांकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पहिला प्रकार अंशाधिक अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांक सगळ्यांनी अजून एकदा लक्ष द्या. मी शिकवलेलं होतं पण तरी पण लक्ष द्या. अंशाधिक अपूर्णांक त्याच्या नावातच त्याची व्याख्या, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक म्हणजे अंशाधिक अपूर्णांक. म्हणजे समजा 11/9. मग ह्याच्यातला अंश कोण आणि छेद कोण? 11 काय आहे? अंश. आणि 9 काय आहे? छेद. मग अंश मोठा आहे का छेद मोठा आहे? अंश. म्हणूनच तो अंशाधिक अपूर्णांक आहे. कळालं? अंशाधिक अपूर्णांक म्हणजे ज्याचा अंश मोठा त्या अपूर्णांकाला काय म्हणायचं? अंशाधिक अपूर्णांक. इथपर्यंत समजलं? त्यानंतर याच्यातला दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे छेदाधिक अपूर्णांक. काय म्हणायचं याला? छेदाधिक अपूर्णांक. आता याच्या नावातच याची पण व्याख्या आहे. तुम्ही सांगा छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय? ज्याचा छेद मोठा, अंशापेक्षा ज्याचा छेद मोठा त्याला म्हणायचं छेदाधिक अपूर्णांक. अधिक म्हणजे जास्त, मोठा. मग छेदाधिक अपूर्णांकाचं उदाहरण तुम्ही सांगा मला आता. ह्याच्यातला अंश कुठला आणि छेद कुठला? शंभू समोर लक्ष दे. असं कसं इकडे फिरून. अंश कोण आणि छेद कोण? अंश 20, छेद 50. हा कसला अपूर्णांक झाला? अंशाधिक का छेदाधिक? छेदाधिक. बरोबर. ज्याचा छेद मोठा त्या अपूर्णांकाला म्हणायचं छेदाधिक अपूर्णांक. इथपर्यंत समजलं? त्यानंतर अजून एक प्रकार होता याचा पूर्णांक युक्त अपूर्णांक. पूर्णांक युक्त अपूर्णांक यालाच आपण काय म्हणतो माहिती का? मिश्र अपूर्णांक असं सुद्धा म्हणतो. पूर्णांक युक्त अपूर्णांक यालाच आपण मिश्र अपूर्णांक असं सुद्धा म्हणतो. आता ह्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर काय? बघा 2.5/9 म्हणजे 2 हा पूर्ण आहे, ही पूर्ण संख्या आहे. आणि पुढचा जो आहे ना 5/9 हा अपूर्णांक आहे. काय आहे? अपूर्णांक. हा अपूर्णांक आहे आणि ही पूर्ण संख्या आहे म्हणून ह्याला म्हणायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक. आता ह्या पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं अंशाधिक मध्ये रूपांतर करता येतं तुम्हाला. हा जो दिलाय ना तुम्हाला पूर्णांक युक्त अपूर्णांक, ह्याचं तुम्हाला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करता येतं. कसं करता येतं रोहन? शिकवले का तुमच्या सरांनी? बघा कसं करायचं माहितीये? 9चा आणि 2चा गुणाकार म्हणजे खालच्या छेदाचा आणि ह्या पूर्ण संख्येचा गुणाकार करायचा. करा 9 दुने 18 आणि आलेल्या उत्तरात हा अंश आहे ना तो मिसळायचा. 9 दुने 18 आणि 18 मध्ये 5 मिसळायचे 23 आणि छेद तोच ठेवायचा. इथं जो दिला ना छेद तोच ठेवायचा. हा झाला अंशाधिक अपूर्णांक. आणि ह्यालाच म्हणायचं पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अंशाधिक मध्ये रूपांतर करणे. कसं करायचं? खालच्या छेदाने पूर्ण संख्येला गुणायचं आणि आलेल्या उत्तरामध्ये हे 5 म्हणजे इथला अंश काय? कोणत्या पण संख्येला असंच करायचं. हीच म्हणून हीच नाही. पूर्णांक युक्त अपूर्णांक दिला की हीच मेथड वापरायची. छेदानं काय करायचं? पूर्ण संख्येला गुणायचं आणि आलेल्या उत्तरामध्ये हा अंश मिसळायचा. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतात बघा. तर खाली दिलेल्या पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अंशाधिक मध्ये रूपांतर करा. इथपर्यंत समजलं? आता बघा इथं तुम्हाला अजून एक प्रकार शिकवायचा होता तो म्हणजे गुणाकार व्यस्त संख्या. गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय? तर गुणाकार व्यस्त संख्या. आता बघा इथं समजा मी एक संख्या दिली, एक अपूर्णांक दिला 2/3 आणि 3/2. बघा ताट बसा, साई समोर लक्ष दे. 2/3 आणि 3/2 हे एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहेत.
गुणाकार व्यस्त म्हणजे त्या संख्यांचा जर गुणाकार केला तर त्याचं उत्तर 1 येतं. काय येतं? 1. कसं? ह्याचा जर गुणाकार करायचा म्हटलं तर 3 ला 3 गेले, 3 ला 3 गेले, 2 ला 2 गेले, 2 ला 2 गेले, 1 1 1 1 1 1 आणि परत म्हणजेच एकच. ज्या पूर्णांकाचा गुणाकार केल्यावर उत्तर 1 येतं त्याला म्हणतो आपण एकमेकांचे गुणाकार व्यस्त. हे सगळे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला घरी जाऊन दररोज रिव्हिजन करणं गरजेचं आहे. आज शिकवलं आणि आजच विसरलं सोडून दिलं तर नाही होत. तुम्हाला दररोज गणिताची वही उघडून बघावी लागेल. मॅडमने बाबा तेव्हा काय शिकवलं होतं ते रोज तुम्ही जसं जेवण करता ना सकाळी दुपारी संध्याकाळी तसं तुम्हाला वही रोज चाळावी लागेल. तेव्हा तुमच्या हे फिक्स डोक्यात राहणार शब्द परीक्षेपर्यंत. समर्थ गडबड करतोय म्हणे गणित सोडवताना. कसं काय गडबड करतोय? जास्त गडबडीत येतंय पण करत नाही कच्चं काम वगैरे डायरेक्ट गोल रंगवतो. तसं नाही चालणार आजपासून. व्यवस्थित जे जे शिकवले ते आठवायचं. जसं शिकवलंय तसं कच्चं काम करायचं मगच उत्तर काढायचं. ठीक आहे? हा बघा आता ह्याचं उदाहरण घेऊया आपण. आता ह्याच्यावरची उदाहरणं बघा कसे विचारले जातात नवोदयला. उदाहरण आहे 11/15. ताड बसा सगळे मन का सरळ. 12/15, 13/15 आणि 14/15 हे तुम्हाला अपूर्णांक दिले आणि प्रश्न विचारलाय दिलेल्या अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असा प्रश्न आहे. सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? नवोदयच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आहेत. तेव्हा घाबरायचं का प्रश्न बघून? मला येत नाही असं म्हणायचं का? एवढं तर कळालं की बाबा हा वरचा अंश आहे खालचा छेद आहे. कळालं? त्याच्यानंतर हे पण कळालं की इथं 15 15 15 15 समान छेद आहे. सगळीकडं समान छेद आहे. मग बदल कुठे? फक्त अंश बदललाय. 11 12 13 14. मग जेव्हा नियम लक्षात ठेवा जेव्हा छेद समान असतो दिलेल्या अपूर्णांकाचा जेव्हा छेद समान असतो तेव्हा ज्याचा अंश मोठा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक सगळ्यात मोठा. नियम कळाला? तेजस्विनी काय सांगितलं मी? ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा हा तो अपूर्णांक सगळ्यात मोठा. पण कधी? जेव्हा छेद समान असतो. आणि जेव्हा छेद समान नसतो तेव्हा छेद समान करून घ्यायचा. तेव्हा काय करायचं? समान छेद करून घ्यायचा आणि मग नंतर ठरवायचं कुणाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. पण इथं आपल्याला छेद जो आहे तो समान करायची गरज आहे का? ऑलरेडी समान छेद आहे 15 15 15 15. मग आपल्याला कळलं की सगळ्यात मोठा 14 आहे म्हणून हा अपूर्णांक मोठा. 14/15 हा अपूर्णांक मोठा. पर्याय बघा गाईड मध्ये 11/15, 12/15, 13/15 आणि 14/15. काय येईल पर्याय? उत्तर काय येईल? जा बाहेर. हा कुठला अपूर्णांक मोठा? पर्याय क्रमांक 4 बरोबर. मनाने काढलं का? मनानेच ठरवलं का? काय केलं मग आपण? त्या अपूर्णांकाचं निरीक्षण केलं समजून घेतलं आणि मग विचार करून आपण उत्तर काढलं. का मनानेच केलं? 4लाच गोल करून टाकायचं का? आणि करायचं तसं जे शिकवलंय ते सगळं घरी जाऊन रिव्हिजन करायचं लक्षात ठेवायचं आणि जेव्हा गणिताचा पेपर असेल तेव्हा विचार करून उत्तर शंभू काढायचं. बघा दुसरा पण प्रश्न बघा लगेच. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न बघा पान नंबर 180 काढा सगळ्यांनी. इथं प्रश्न दिलाय बघा. खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्यांना आलं पाहिजे. एकालाच नाही वर्गातल्या जेवढे विद्यार्थी आपले 60 पैकी 60 सगळ्यांना आलं पाहिजे. उदाहरण आहे 2 संख्यांची बेरीज 19/9 आहे. तर जर एक संख्या 5/9 असेल तर दुसरी संख्या सांगा. बघा समजला का प्रश्न तुम्हाला? असं म्हटलंय की 2 संख्यांची बेरीज किती आहे? 19/9. त्यापैकी एक संख्या आहे 5/9. तर तुम्हाला विचारलंय की दुसरी संख्या कुठली? काय करायचं?
करायचं मग? काय करायचं? समजा ती संख्या x आहे, तर मग काय उत्तर येईल रे? 5/9 अधिक x छेद a बरोबर उत्तर किती आहे? दोन संख्यांची बेरीज दिली ना आपल्याला 19/9. तर मग काय करायचं बाळांनो? इथं जे बेरीज आहे ना ते पलीकडे ह्या बरोबरच्या खुणेच्या जर पलीकडे बाजू बदलली तर त्या अधिकचं होतं वजा. काय होतं? वजा. इकडची बाजू जर तिकडे गेली, इथं जर गुणाकार असेल तर तिकडे भागाकार होतो, इथं जर बेरीज असेल तर तिकडे वजा होतो, इकडे जर बरोबर चिन्हाच्या अलीकडे वजा असेल तर तिकडे गेल्यावर बेरीज. उलट होतं एकमेकांच्या, वाईस वर्सा. मग हे अधिकचं चिन्ह जर वजा झालं तर कशातून वजा करायची ही संख्या? 19/9 मधून. मग तुम्हाला माहिती आहे जर छेद समान असेल तर काय करायचं? वजाबाकी करताना अंशातून अंश वजा करायचा. 19 मधून 5 गेले आणि छेद आहे असं लिहायचा. किती उत्तर आलं? म्हणजेच ती संख्या कुठली? दुसरी संख्या शोधायला लावलेली आपल्याला. दुसरी संख्या शोधा म्हणलं होतं. म्हणजेच ती संख्या कुठली आहे? 14/9. मग आपल्याला म्हणलं होतं की दोन संख्यांची बेरीज 19/9 आहे. कतले दोन संख्यांची बेरीज किती दिली? 19/9. मग हाय का बघूया आपण. 14/9 शोधलेली संख्या ना आधीची संख्या दिली 5/9. त्यांची बेरीज करून बघू 19/9 येतंय का? 14 आणि 5 19 आणि छेदाशी छेद आली की नाही? म्हणजेच काय केलं आपण? दिलेल्या बेरजेतून जी एक संख्या दिली ती काय केली? वजा केली. म्हणजे आपल्याला दुसरी संख्या मिळाली. पर्याय वाचा. त्या प्रश्नाचे पर्याय वाचा. 24/18 14/18 14/9 24/9. मग कुठला पर्याय? पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. म्हणून 3 ला गोल केला. मनाने केला का? हे झालं अपूर्णांक. तुम्हाला वाटेल की बापरे नुसतं अंश आणि छेद विचारलं तेवढं आलं की झालं. त्याचं बेसिक नॉलेज वरून आपल्याला अशी गणित विचारतात नवोदयला, विचार करायला लावणारी. नुसतं एवढं बेसिक माहिती असून चालेल का? म्हणजे गणित बघा आपल्याला दररोज किती किती महत्वाचं आहे. घरी जाऊन सोडवणं किती महत्वाचं आहे. म्हणजे असं नाही की आपण वर्गात केलं आणि घरी निवांत बसलो, तसं नाही होत. त्याला खूप हुशार व्हायचं, त्याला घरी जाऊन केलंच पाहिजे. वर्गात जेवढं शिकवलं त्याचं डबल रिव्हिजन केलं पाहिजे. तर सगळ्यांनी आता स्वाध्याय बघा. 8.1 बोट ठेवा. 8.1 8.2 8.3 ते सोडून आणायचं. उद्या जे प्रश्न येणार नाही ते आपण वर्गात घेऊ. समजलं? घ्या आता वही काढा, छानपैकी लिहून घ्या.